नमस्कार नितीन सर. आज आपण इकडे नमस्कार उपलब्ध सर. झालात माझ्याशी चर्चा करण्यासाठी, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सगळ्यात पहिलं मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती, तुम्ही कुठून आहात किंवा आता काय करताय हे तुम्ही सांगावं. माझं नाव नितीन अंकुश शेलार. मी सातारा, माझं मूळ गाव आहे. आणि सध्या मी एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करत आहे. सुरुवातीला मी साधारण 20 वर्षापूर्वी पुण्यामध्ये आलेलो. हम्म. पुण्यामध्ये 5 ते 7 कंपन्यामध्ये टेम्पररी जॉब केला. आणि ते करत 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 आता एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कन्फर्मेशन होऊन तिथं आता मी परमनंट आहे. ही सध्याची माझी सिच्युएशन आहे. फंटास्टिक. तर काय, तुम्ही मनी अकॅडमीचा कोर्स वगैरे केलेला आहे मागच्या 4-5 वर्षापूर्वी. काय समस्या होत्या किंवा काय प्रॉब्लेम्स होते ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की बाबा हे मनी अकॅडमीची फायनान्शियल लिटरसी किंवा हा जो प्रोग्राम आहे तुम्ही तो केला पाहिजे असं तुम्हाला वाटलं? काय समस्या तुम्ही फेस करत होता त्यावेळेस? काही फायनान्शियल समस्या होत्या किंवा काय होतं? असं सुरुवातीला ज्यावेळेस परिस्थिती खूप हालाखीची होती गावी. खूप म्हणजे खूप टेन्शन होतं. आणि 12वी नंतर ITI करण्याचा डिसिजन घेतला काहीतरी जॉबच्या दृष्टीनं. आणि उद्योगनगरी पुणे इकडे प्रस्थान केलं. त्यावेळेस जॉब शोधले. 3-4 कंपनी जॉब केला. त्यानंतर एका प्रायव्हेट कंपनीत कन्फर्मेशनच्या दृष्टीनं माझं फायनलायझेशन झालं. आणि आता वाटलं की काय नाही, आता स्थिर स्थावर जिंदगी झालेली आहे, आता पगार मिळेल, छान आयुष्य जाईल. आणि जसं पेमेंट यायला लागलं तसं थोडंसं वारांगात बसलं. हम्म. आणि फायनान्शियल जे काही डिसिजन असतात, ते पैसे कसे आपल्या उधळायला सुरुवात केली. येत होते पैसे. आणि महिन्याला परमनंट पैसे डोक्यात येणार आहेत. आता काहीतरी. परमनंट झाल्यामुळे पैसे यायला लागले महिन्याला, तर ते आल्यानंतर डायरेक्ट खर्चायला हा, आता येणार आहे पुढच्या महिन्यात, पण तर सुरुवात बिंदास्त खर्चायला सुरुवात लागले. सुरुवात आता काय नाही, आता बिंदा झालं. आता वाटलं झालं सर्व काय, परमनंट मी झालो, पैसे यायला लागले म्हणजे पूर्ण मी जग जिंकलं. आता मला कसलं टेन्शन नाही, काय नाही. आणि भावनिक दृष्ट्या डिसिजन घ्यायला लागलो, कसे पैसे उधळायला लागलो. यायचे 30,000 आणि माझा खर्च 40,000 रुपये. असे हम्म. करत 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 त्या 10,000वरनं मी उचल डायरेक्ट डबल वरती गेलो. म्हणजे खर्च जो आहे माझा डबल झाला. यायचं इन्कम 30, माझा खर्च 60. अशा हे कसं पद्धतीने काय माझे झालं म्हणजे हे डिसिजन. 60,000 रुपये खर्च कसं काय वाढला म्हणजे? काय कर्ज झालं किंवा काय झालं अ, नक्की? नाही, वस्तू घ्यायची का कुठली, आणि EMI वरती कर्ज घ्यायचं, लोन काढायचं, ते भरायचं नाही वेळेत. आणि उलट सुलटे सगळे डिसिजन घ्यायचे. आणि चुकून जरी पैसे कधी आले ओव्हर टाइम करून इतर मार्गातून एक 5-10 हजार, की पहिल्यांदा हे करायचं नाही, लोन भरायचं नाही, ती तिसरीकडेच पैसे कुठेतरी काय टाकायचे. त्यातनं हम्म. आणखीन हम्म. काहीतरी खरेदी करायचं, काहीतरी उच्चापद अशी वाढवायची की त्याचं अजून अंगावरती लोड. पण हा नाही विचार करायचा की मग आता बाबा 10,000 लोन आहे ना, 10,000 एक्स्ट्रा आलेत ना, तर ठीक आहे, त्यातले 8,000, 9,000 किंवा 10च्या 10,000 भरून टाकावे. आणि थोडस कर्जातून खाली मुक्त व्हावं थोडस. पण असं नाही, ते डोक्यात वारं उचलेल ना, होतं व्यवस्थित, काय नाही, काय टेन्शन घ्यायचं नाही, सगळं होतं व्यवस्थित, हे डोक्यात काहीतरी होतं. आणि मीच लय शहाणा, एक एक अहम होता माझ्या डोक्यात, की मलाच लय कळतं. आणि कोण समजून सांगायला लागलं तर मी ऐकत नव्हतो. नाही, हम्म. 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 तुला काही कळत नाही, मला कळतं तेवढं, तू मला अक्कल देऊ नको. म्हणजे एक इगो होता थोडक्यात. आणि ऐकत नव्हतो मी कुणाचं. आणि मग हम्म. असं करत करत वाढत 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 एवढा कर्जाचा डोंगर. आणि असे या छोट्या सुरुवातीपासून जे मोठे मोठे डिसिजन मी घेतलेले एवढे मोठे, की सगळे फायनान्स उलट सुलट उलट, असं जर एखाद्या व्यक्तीला जर मी सांगायला गेलो की असं असं झालंय, तर ते एक तर मला मारेलच तो. त्यामुळे मी सल्ला बी कोणाला मागत नव्हतो. आणि एवढे मी चुकीचे डिसिजन घेतले होते फायनान्सच्या बाबतीत. सांगायला बी मला लाज वाटत होती एखाद्याला की माझं असं असं आहे, मला काही मी केलं पाहिजे. कारण मला अगोदर टेन्शन याचं, मी जर त्याकडे गेलो तर तो मारतो का काय मला. हे मग तो मला म्हणेल, हे असं कुठं असतं व्हय? असं कुठं निर्णय घेतात का? तुला कळत नाही का की मन असं असतं का? अशा पद्धती सगळे पूर्ण टोटली चुकीचे सगळे डिसिजन माझे. तर काय आणि परिस्थिती, मला काय परिस्थिती झाली या चुकीच्या निर्णयामुळे? काय नक्की कर्ज झालं मोठं किंवा काय नक्की परिस्थिती निर्माण झाली? 3 प्रकारची मी लोन काढलेले. हम्म. असे करत 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 पहिल्यांदा सुरुवातीला छोटे छोटे लोन काढले, त्यानंतर 3 प्रकारचे लोन काढले. आणि ते 3 लोन काढण्यासाठी चौथं लोन काढलं. आणि 4ही लोनचे हप्ते गेले नाही, त्यासाठी क्रेडिट कार्ड काढलं 5वं. हम्म. त्यामुळे कंडिशन अशी की 5च्या 5 माझे बाउन्स. मला बर. डिफॉल्टर म्हणून बँकेनं मला घोषित केलं. मला कुठेही लोन मिळत नाही. मग काय पर्याय? मग मित्र, नातेवाईक त्यांच्याकडे पैसे मागायला लागलो. मग हम्म. त्यांनी एक स्टेजला मला द्यायला सुरुवात केली, थोडे दिले. नंतर त्यांचे रिटर्न मी देऊ शकलो नाही. त्यानंतर त्यांच्यामध्ये माझी पूर्ण नाचक्की झाली.
आणि एखाद्या व्यक्तीवर मी बोलायचं म्हटलं तरी त्याला वाटत हे पैसे मागतो का काय मला. म्हणजे ही एवढी माझी छान इमेज होती त्यावेळेस. म्हणजे मला पूर्ण हे केलं, लोकांनी निग्लेक्ट केलेलं की हा पैसेच मागणार. एवढी माझी कंडिशन वाईट होती. पण तरी पण माझ्या उच्चापती तरी पण चालूच होत्या, कारण माझं चुकतंय कुठं हेच मला कळत नव्हतं. मी म्हणायचं काय नाही, होईल थोड्या दिवसांनी व्यवस्थित, थोड्या दिवसांनी होईल व्यवस्थित, पण असं काय झालंच नाही. हम्म, असं हम्म, करत हम्म. करत करत एक दिवस मग मनी अकॅडमीचा मला बोर्ड पाहायला मिळाला. कुठं मिळाला हा बोर्ड एक पाहायला मनी चौकामध्ये बोर्ड अकॅडमीचा? लावलेला होता. बेळ चौकात? मनी अकॅडमीचा, हा नाही, भेळ चौकात नाही. आपल्या टेल्को कंपनीच्या पुढं एक कॉर्नर आहे, त्या चौकामध्ये मला मिळाला. हम्म, हम्म, हम्म. तिथं मी पाहिलं, त्याच्यामध्ये बरंच काय काय तुम्ही फायनान्स वगैरे काय काय लिहिलं होतं. आता त्यातलं एवढं काय आठवत नाही, पण एक लाईन त्यातली मला आठवली, आणि ती लाईन पाहूनच मी काय आहे हे बघण्यासाठी गेलेलो की यामध्ये कुठली वस्तू विकायची नाही, विक्री करायची नाही, एमएलएम नाही, मार्केटिंग नाही, चेन नाही. मग म्हटलं एवढं नाही तर म्हटलं मग काहीतरी वेगळं आहे आपलं, बघू तरी. कारण की तुम्हाला कर्जमुक्त व्हायचे का, तुम्हाला टेन्शन फ्री व्हायचे का, आयुष्यात सुखी समाधानी व्हायचे का, तुम्ही खूप टेन्शन मध्ये असाल तर तुम्हाला सोल्युशन देऊ. म्हणजे म्हणलं जे आपल्याला पाहिजे तेच काहीतरी आहे याच्यामध्ये. पण हा म्हणलं हा हे हा. असलं काय, मग पहिल्यांदा असं वाटलं की नाही नाही असलं काय नसतं, ही वेडे बनवायचे धंदे आहेत, अशा बऱ्याच जाहिराती येतात आणि बऱ्याच गोष्टी असतात. पण मला ती एक लाईन मला एवढी आवडली ना, की मग हम्म. म्हणलं जाऊन बघावं तरी नक्की काय आहे ते. आणि त्यानंतर मग मला कुठं केला साधारण तुम्ही मग पहिला प्रोग्राम? म्हणजे कुठं होता तो प्रोग्राम? ऑटो बोर्ड क्लस्टरचा मला प्रोग्राम पाहायला होता का? मिळाला. आणि ऑटो क्लस्टरचा नाही, ते एका हॉटेलमध्ये तुम्ही बर्ड व्हॅली मे बी तिथं बर बर. प्रोग्राम घेतला. तिथं तुमचा प्रोग्राम होता, फ्री प्रोग्राम होता. हम्म, म्हटलं हम्म, मग 2 तास वेळ आहे, रविवार आहे सुट्टीचा, नॉलेज देताय काय. आणि तिथं गेल्यानंतर मग प्रोग्राम मी पाहिला. त्यानंतर मग थोडस डोळं उघडलं की नक्की चुकतंय काय आपलं, आपण कसे डिसिजन घेतले पाहिजे, पैसा काय कसा वाढतोय, असेट म्हणजे काय, लायबिलिटी म्हणजे काय, मी काय खरेदी केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, का कर्जावर कर्ज घेतलं पाहिजे, एक वस्तू घेण्यासाठी दुसरी दुसरी तिसरी असं केलं पाहिजे का, गुंतवणूक केली पाहिजे. नाहीतर टीव्ही घेतला की मोठा घ्यायचा, 4K घ्यायचा, पुन्हा त्यात एचडी चॅनल टाकायचे, म्हणजे अजून लायब्ररी वाढवत जायचं का, छोट्यामध्ये ऍडजस्टमेंट करून पैसे साठवून छोटाची सुरुवात करायची आणि नंतर मग ती मोठ्या, अशा अशा पद्धतीने काय गोष्टी तुम्ही डोक्यात टाकल्या. त्यामुळे मला थोडस वाटलं की नाही नाही हेच आपलं चुकत होतं की जे आपण कोणाचं ऐकत नाही. मग अशा काही गोष्टी मला त्यावेळेस हे समजल्या. थोडक्यात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तुम्हाला म्हणजे काय, रिअलायझेशन पैसा झालं. कसा वाढतो. थोडक्यात तुम्हाला हे रिअलायझेशन झालं की बुवा येस येस. तुमच्या चुका कुठं घडतायत आणि कुठं ते जर चुका टाळल्या तर तुमची ग्रोथ होऊ शकते, हे तुम्हाला रिअलायझेशन झालं थोडक्यात त्या बरोबर कार्यक्रमामधून. ओके. पुढे मग काय झालं? बरोबर, हो हो, तो काय कर माझं पूर्ण आयुष्यच माझं चेंज झालं. आणि तो तुम्ही फ्री प्रोग्राम नाही, त्याची 5,000 रुपये तरी तुम्ही घ्यायला पाहिजे असं मला वाटायला लागलं. कारण ते काय माझ्या फ्री प्रोग्राममुळे माझं आयुष्य चेंज. कारण करेक्ट. की एवढं त्याचे फ्री प्रोग्राम फ्री नाहीये, तो चार्जेबल जरी असताना तरी मी लगेच दिले असतं पैसे. म्हणजे अशी कंडिशन, त्यानंतर मला वाटलं की काहीतरी आपल्याला सापडले, असं मोठं काहीतरी सापडले. एवढ्या स्पीडनं गाडी मी टू व्हीलर वरून घरी आलो ना त्यावेळेस, की असं अंगात वारं घुसल्यागत वाटलं की काहीतरी सापडले आपल्याला. आणि मग ह्या गोष्टी वाईफशी डिस्कशन केल्या, असं असं काहीतरी आहे. आणि त्यानंतर मग तुमची अपॉइंटमेंट घेतली, मी तुमच्याकडून विषय समजून घेतल्या सर्व काही, माझी फायनान्शियल कंडिशन तुमच्या समोर मांडली, माझ्याकडे किती हप्ता, किती लोन, माझा पेमेंट किती, माझी आर्थिक कंडिशन काय. त्यानंतर तुम्ही काय सजेशन्स मला दिले, ते सजेशन्स मी पूर्ण 100% पाळले. आणि त्यानंतर मग फायनान्शियल प्लॅनिंगला तुम्ही मला बोलतो. तोपर्यंत सांगितलेलं नाही फायनान्शियल प्लॅनिंग तुमचं होऊ शकत. त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग झालं, आणि त्या फायनान्शियल प्लॅनिंग पासून मग माझ्या आयुष्याला एक असा स्विंग मिळालेला आहे की खूप छान माझं आयुष्य आता सध्या चालू आहे. त्यानंतर तुम्ही मला सांगितलं मुलांचं शिक्षणासाठी काय कंडिशन असतात, कशा पद्धतीने पैसे वाढवले पाहिजेत, इन्शुरन्स म्हणजे काय, इन्शुरन्स कुठल्या पद्धतीचा काढला पाहिजे, असेट लायबिलिटी इत्यादी गोष्टी तुम्ही समजून फायनान्शियल प्लॅनिंग ह्या गोष्टी काय सांगितल्या. ते कोर्सेस सांगितले आपले मनी अकॅडमीचे कोणते कोणते कोर्सेस आहेत, पेड कोर्सेस काय आहेत ते पण मी केले. सर्व काही तुमच्याकडून गोष्टी तर समजून तुमचं घेतल्या कर्ज मनी अकॅडमी. किती वर्षात नील झालं? म्हणजे किती वर्ष लागले तुम्हाला? किती कर्ज होतं किंवा किती वर्ष लागले तुम्हाला त्यातून बाहेर पडायला? तुम्ही पडलात का त्याच्यातून बाहेर? सुरुवातीला मनी अकॅडमी जॉईन व्हायच्या अगोदर साधारण माझ्याकडे 8 ते 10 लाख रुपये माझ्यावर अंगावरती कर्ज होतं. बर. आणि ज्यावेळेस तुमची भेट झाली, मनी अकॅडमीचा प्रोग्राम पाहिला, त्यानंतर मी 2.5 वर्षामध्ये ते कर्ज मी नील केलं. फंटास्टिक. 8 ओके. ते, आणि त्यानंतर मग तुमच्याकडे फायनान्शियल प्लॅनिंग केलं मी, आणि त्यातून ओके. मग इन्व्हेस्टमेंट वगैरे ह्या त्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. मग आता इन्व्हेस्टमेंट पण तुमच्या सुरू आहेत आणि बऱ्यापैकी तुम्ही काही वेल्थ वगैरे क्रिएट केली आहे, म्हणजे हा, भविष्यासाठी वेल्थ तयारी क्रिएट, केली आहे का? येस येस येस, वेल्थ क्रिएट केलेली आहे मी.
आपले मनी अकॅडमीचे कोर्सेस केलेले आहेत. फायनान्स मी व्यवस्थित तुम्ही सांगितलेल्या गोष्टी, फायनान्सचे जे काही रूल्स आहेत ते सुद्धा मी फॉलो करतो. रिअल इस्टेटमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट आहे, शेअर मार्केटमध्ये आहे, आणि तुम्ही सांगितलेल्या त्या गोष्टीमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट माझी आहे, आणि बॅलन्स पण आहे. अशा पद्धतीनं छान आता सध्या माझी सुखी समाधानी एन्जॉय फुल लाईफ चाललेली आहे, फक्त आणि फक्त. आणि त्याचबरोबर तुमच्या बरोबर मनी अकॅडमीची पूर्ण जी टीम आहे ती पूर्ण कोऑपरेटिव्ह आहे. कधी कॉल केला तरी सर्व काही प्रश्नांची उत्तरं मिळतात. गेल्यानंतर छान पद्धतीनं स्वागत पण म्हटलं तरी काय हरकत नाही, की असं होतं की घरात आल्यासारखं होतं. आणि एक मनी अकॅडमीच्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस असं वाटतं की मी काहीतरी काय मंदिरात तर गेलो नाही, एवढं समाधान वाटतं. आणि घरी आल्यानंतर आता पडल्या पडल्या झोप लागते, कारण की सुखी समाधानी जे आयुष्य जे मला पाहिजे होतं ते मला मिळालेलं आहे. आणि भविष्याचं कुठलंही आता टेन्शन राहिलेलं नाही. छान आणि सुखी समाधानी मी आयुष्य मस्त एन्जॉयफुल करतोय, फिरतो वगैरे, खातो पितो मस्त राहतो. एकदम छान गाडी वगैरे घेतलेली आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, घर आहे, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळं तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या मॅक्झिमम करतो, मॅक्झिमम गोष्टी मी पाळतो. त्याच्यामुळे मी खूप छान आहे. मनी फंटास्टिक अकॅडमी, फंटास्टिक. आकाश सर यांचं मी पूर्ण समाधानी याच्या असल्यामुळे पूर्ण मला छान वाटतंय. आणि त्या मनी अकॅडमी पूर्ण परिवाराचं मी त्या जे का ऋण माझ्यावरती आहे त्या ऋणातून मुक्त मी कधीच होऊ शकत नाही. ते ऋण माझ्यावरती कायम माझ्या अंगावरती असेल. त्याबद्दल मनी अकॅडमी आणि तुमचा मी पूर्ण समाधानी आहे. पूर्ण पूर्ण तुमचे आभार त्याबद्दल. काय संदेश काय द्याल तुम्ही नवीन लोक जे कोणी हा व्हिडिओ ऐकतायत किंवा त्यांनी फायनान्शियल लिटरसी. नवीन जे लोक ऐकतायत त्यांनी डोळं झाकून तुमच्यावरती ट्रस्ट ठेवा, मनी अकॅडमीवरती पूर्ण ट्रस्ट ठेवावा. कुठल्याही पद्धतीची फसवणूक, चुकीचा सल्ला दिला जात नाहीये. पूर्ण जे ऑथेंटिक जे काम केलं जातं, अशा काही संस्था आहेत कायदेशीर. भारतामध्ये, समाजामध्ये, की की ज्या कायद्याच्या बंधनात राहून आणि जी तत्वाला धरून जी संस्था कुठली काम करते तर ती मनी अकॅडमी आहे. कारण की तत्व पण तेवढीच महत्वाचे, की तुम्ही त्याचबरोबर तुम्ही हेल्थ वेल्थ तर क्रिएशन सांगता सांगता, परंतु आयुष्यात माणूस सुखी समाधानी होण्यासाठी माणसाच्या अंगात कोणते गुण असले पाहिजे, त्या माणूस आयुष्यात सुखी समाधानी बरोबर व्यवस्थित जर तुम्हाला राहायचं असेल, जगायचं असेल, तर कुठल्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी सुद्धा मनी अकॅडमी तुमच्या मार्फत शिकवल्या जातात. त्यामुळे एक उत्तम व्यक्ती समाजात कसा तयार होतो त्या गोष्टी सुद्धा मनी अकॅडमी शिकवते. त्यामुळे दोन्ही गोष्टी फायदा होते. माणूस म्हणून जगायला बी शिकवते आणि वेल्थ क्रिएशन पण शिकवते मनी अकॅडमी आकाश. तर तुमच्यामुळे दोन्ही गोष्टी माझ्या आयुष्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकानं हा फ्री प्रोग्राम करावा, तुमचे पेड प्रोग्राम करावे. मनी अकॅडमीमध्ये जेवढ्या जेवढ्या वेळेस शक्य आहे तुम्हाला तेवढ्या तेवढ्याच मनी अकॅडमीचा प्रोग्राम करावा. इतर फिरण्यासाठी दिवस दिवस आपण वेळ घालवतो, पण स्वतःसाठी 2 तास 3 तास जर घालवायचं म्हटलं तर आपण तेवढी मोठी चूक करतो. ती कोणी करू नये आणि प्रोग्राम जॉईन करावा. फ्री प्रोग्राम बी करावा, पेड प्रोग्राम पण करावा. जेवढ्या जेवढ्या शक्य आहे तेवढ्या वेळेस तो रिपिटेशन जरी केला फ्री प्रोग्राम तरी सुद्धा अजून नॉलेज वाढेल. एवढा मी संदेश देईन प्रत्येकानं हा प्रोग्राम हा करावा आणि वेळ आणि चांगल्या आपले पद्धतीने पेड क्रिएट करावा. प्रोग्राम सुद्धा लाईफ टाईम फ्री आहेत, त्यामुळे तो काही विषय नाही की तुम्ही एकदा केला आणि परत केला तर काही त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही पे करायला लागतं. आणि फार नॉमिनल याच्यामध्ये आपण सगळे करतो. सो नितीन सर, आज तुम्ही सुखी समाधानी आनंदी जीवन जगत आहात. जे काही तुम्हाला फायनान्शियल लिटरसीच्या माध्यमातून ऍक्शन सांगितल्या गेल्या होत्या त्या येस तुम्ही सर. फॉलो करत आहात. आणि खरं सांगायचं तर तुम्ही सगळं क्रेडिट मनी अकॅडमीला किंवा आम्ही सांगितलं याला दिलं, पण मी असं म्हणेल की एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. एज्युकेशन माणसाला इन्फॉर्म करतं, आयुष्य नाही बदलत. त्या जे काही शिकलात तुम्ही ते तुम्ही तुमच्या जीवनात येस. वापरलं तर आयुष्य बदलतं. आणि तुम्ही ते वापरलंय त्याचे ते रिझल्ट आहेत. खरं पाहता तुमचा मोठेपणा झाला की आम्ही काहीतरी रोल तुमच्या आयुष्यात अदा केलाय, पण तुम्ही ते शिकून तुमच्या आयुष्यात वापरलंय म्हणून आज तुम्ही सुखी समाधानी, तुमच्याकडे घर आहे, गाडी आहे, आज कर्जमुक्त आहात. आणि सकाळीच मी तुमचा पोर्टफोलिओ पण पाहिला, बऱ्यापैकी खूप चांगल्या पद्धतीने वेल्थ तुम्ही क्रिएशन पण आता आहे. ट्रॅकवरती आहात. खूप चांगलं वेल्थ पण तुमचं आता तयार होतंय किंवा झालंय बऱ्यापैकी, माझे मित्र असं म्हणेल. येस येस येस. सो तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा. तुम्ही इथं माझ्यासाठी वेळ काढलात. अजून लोकांना हे जे तुम्ही देताय, देण्याची जी भावना आहे, की काही विचार येस. देणं सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. तर तुम्ही दिलं त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असेच भेटत राहा आणि असंच आपण एकत्र फायनान्शियल फ्रीडम मिळून सुखी समाधानी आनंदी आयुष्य स्वतःचं आणि इतरांचं घडवण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू व्हेरी मच.